अमळनेर तालुक्यासाठी वरदान ठरणाऱ्या निम्न तापी प्रकल्पावर आतापर्यंत 1461.01 कोटी रुपये खर्च झाले असून 24 प्रस्तंभांचे काम 60% तर उपसा सिंचन योजनेचे 42% काम पूर्ण झाले आहे। या धरणात सुमारे 18 मीटर पाणी साठा राहणार असल्याची माहिती संबंधित अधिकारी वर्गाने माजी मंत्री तथा आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या पाहणी दौऱ्याप्रसंगी दिली। आमदार पाटील यांनी रविवारी सकाळी 7:30 वाजता निम्न तापी प्रकल्पाला व उपसा सिंचन योजनांना भेट देऊन कार्यकारी अभियंता यशोदीप कडलग व इतर अधिकाऱ्यांकडून कामाचा आढावा घेतला। डाव्या बाजूच्या माती धरणाचे 90% काम पूर्ण झाले असून उर्वरित काम प्रगतीपथावर आहे। उजव्या बाजूच्या माती धरणाचे 100% काम झाले आहे। प्रकल्पाचा सांडवा, विभाजक भिंत, मार्गदर्शक भिंत आदींचे कामही 100% पूर्ण झाले आहे। प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आणखी 3429.76 कोटी रुपयांची आवश्यकता आहे। टप्पा 1 साठी 1650.20 कोटी रुपये लागणार आहेत। केंद्र शासनाकडून 27.25 कोटी रुपये प्राप्त झाले असून राज्य शासनाने यावर्षी 59.99 कोटींची तरतूद केली आहे। भौगोलिक परिस्थितीमुळे कालव्याऐवजी उपसा सिंचन योजनांद्वारे शेतापर्यंत पाईपलाईन टाकून पाणी शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पोहोचवले जाणार आहे। या कामाची देखील आमदार अनिल पाटील यांनी प्रत्यक्ष पाहणी करून आढावा घेतला। तसेच कामाला गती देण्याच्या सूचना केल्यात। बोहरा येथील उपसा सिंचन योजना क्रमांक 1 व 2 च्या पंप हाऊसचे खोदकाम पूर्ण झाले आहे। कलाली येथील योजना क्रमांक 3 व 4 च्या पंप हाऊसचे खोदकामही पूर्ण झाले आहे। या योजनेअंतर्गत 25,657 हेक्टर क्षेत्र सिंचनासाठी पाईपलाईन टाकली जात आहे। 74 किलोमीटर मुख्य पाईपलाईनपैकी 46 किलोमीटर पाईप टाकून झाले आहेत। वितरण प्रणालीसाठी 491 किलोमीटर पैकी 208 किलोमीटरचे काम पूर्ण झाले आहे। खेडी बुद्रुक येथील उपसा सिंचन योजना 1 च्या पंप हाऊससाठी जमीन संपादन प्रक्रिया सुरू आहे। साने गुरुजी उपसा सिंचन योजना, बोहरा आणि कपिलेश्वर उपसा सिंचन योजनेतून 9,498 हेक्टर, योजना क्रमांक 2 मधून 3,765 हेक्टर, कलाली योजना क्रमांक 3 मधून 3,912 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे। योजना क्रमांक 4 मधून अमळनेर, धरणगाव व पारोळा तालुक्यातील 5,921 हेक्टर क्षेत्र सिंचित होणार आहे। चोपडा तालुक्यातील धुपे येथील 5व्या योजनेतून 2,561 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार असून पंपगृहासाठी जमीन संपादन सुरू आहे। प्रकल्प पूर्ण होण्यासाठी आणखी 3 वर्षांचा कालावधी लागेल। प्रस्तंभ, वक्राकार द्वार व उपसा सिंचन योजनांचा टप्पा 1 पूर्ण करण्यासाठी दरवर्षी सरासरी 500 कोटींचा निधी मिळाल्यास 3 वर्षात काम पूर्ण होईल। टप्पा 1 मध्ये एकूण 32,328 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे। यावेळी नगराध्यक्ष डॉक्टर परीक्षित बाविस्कर, मुख्याधिकारी गणेश शिंदे यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते। देशातील संसदेतील उत्कृष्ट कामगिरीबद्दल दिला जाणारा प्रतिष्ठित संसद रत्न पुरस्कार 2026 हा जळगावच्या खासदार स्मिता वाघ यांना जाहीर झाला आहे। विशेष म्हणजे हा मानाचा पुरस्कार त्यांना दुसऱ्यांदा प्राप्त झाला असून जळगाव जिल्ह्यासाठी ही अत्यंत अभिमानाची बाब मानली जात आहे। संसदीय कामकाजातील सक्रिय सहभाग, चर्चांमधील प्रभावी मांडणी, लोकहिताच्या प्रश्नांवरील सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि शिस्तबद्ध उपस्थिती यासाठी त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे। खासदार वाघ सध्या कर्करोगाशी झुंज देत असतानाही त्यांनी संसदेतील कामकाजात सक्रिय सहभाग कायम ठेवला आहे। केमोथेरपीचे उपचार सुरू असतानाही संसदेच्या अधिवेशनाला उपस्थित राहून त्यांनी जनतेचे प्रश्न प्रभावीपणे मांडले। जळगाव जिल्ह्यासाठी हा अभिमानाचा क्षण असून विविध स्तरांतून खासदार स्मिताताई वाघ यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे। मध्य प्रदेशातील रिवा येथे 2 जैन आर्यिका माताजींच्या झालेल्या दुर्दैवी मृत्यू प्रकरणी अमळनेर येथील जैन समाजाने तीव्र संताप व्यक्त करत निषेध नोंदविला आहे। मुख्यमंत्री तथा गृहमंत्री यांच्याकडे तहसीलदार अमळनेर यांच्यामार्फत निवेदन देऊन दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली। 20 मे रोजी रिवा जिल्ह्यात सकाळी पायी विहार करीत असताना 105 आर्यिका श्रुतमणी माताजी व 105 आर्यिका उपशम माताजी यांना 4 चाकी वाहनाने जोरदार धडक दिली।
या घटनेत एका साध्वीजींचा जागीच मृत्यू झाला तर दुसऱ्या साध्वीजींचा उपचारादरम्यान दुपारी मृत्यू झाला। या प्रकरणातील दोषींना तातडीने अटक करून कठोर शिक्षा देण्यात यावी, तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी शासनाने ठोस उपाययोजना कराव्यात अशी मागणी अमळनेर येथील समस्त जैन बांधव व विविध संघटनांच्या संघपतींनी केली आहे। अमळनेर शहरातील लायन्स क्लब ऑफ अमळनेर यांच्या वतीने रविवारी घेण्यात आलेल्या मोफत हाडे व सांधे आरोग्य तपासणी शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। न्यू प्लॉट परिसरातील प्राजक्ता क्लिनिक येथे सकाळी 8 ते दुपारी 2 या वेळेत हे शिबिर पार पडले। शिबिरात हाडे व सांधे विकारांवरील तज्ज्ञ म्हणून डॉक्टर संदीप सुरेश पाटील यांनी रुग्णांची तपासणी करून मार्गदर्शन केले। त्यांनी मुंबईतील व्ही.एन. देसाई व MCGM रुग्णालयाचे माजी विभाग प्रमुख म्हणूनही कार्य केले आहे। शिबिरात सांधे प्रत्यारोपण, गुडघे व खांदे प्रत्यारोपण, दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया तसेच कंबरदुखी आदी आजारांबाबत सखोल माहिती देण्यात आली। आधुनिक व रोबोटिक तंत्रज्ञानाद्वारे होणाऱ्या शस्त्रक्रियांविषयी मार्गदर्शन करून रुग्णांच्या शंकांचे निरसन करण्यात आले। या आरोग्य शिबिराचा तब्बल 105 रुग्णांनी लाभ घेतला। यावेळी लायन्स क्लबचे अध्यक्ष डॉक्टर संदीप जोशी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते। शिवीगाळ केल्याच्या कारणावरून 2 गटात लाठ्या-काठ्यांनी हाणामारी झाल्याची घटना तालुक्यातील सबगव्हाण येथे 23 रोजी सायंकाळी 6 वाजता घडली। दोन्ही गटाच्या 6 जणांविरुद्ध मारवड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे। रवींद्र शांताराम पाटील यांनी फिर्याद दिली की रोहित मनोहर पाटील, मनोहर रोहिदास पाटील, ललिता मनोहर पाटील या तिघांनी शिवीगाळ केल्याच्या कारणावरून त्याची पत्नी, मुलगा व त्याला शिवीगाळ आणि चापडबुक्क्यांनी मारहाण केली। तेव्हा तो पत्नीला सोडवायला गेला तेव्हा मनोहर याने हातातल्या काठीने त्याच्या डोक्यावर मध्यभागी मारून दुखापत केली, तर मुलगा निलेश व सागर हे सोडवायला आले असता रोहित आणि मनोहर यांनी दोघांनी काठ्यांनी मारहाण केली। याबाबत मारवड पोलीस स्टेशनला तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तपास हेड कॉन्स्टेबल संजय सूर्यवंशी करीत आहेत, तर दुसऱ्या गटातर्फे मनोहर रोहिदास पाटील याने फिर्याद दिली की 23 रोजी सायंकाळी 6:30 वाजता ते आपल्या आई पत्नीसोबत घराबाहेर बसलेले असताना रवींद्र शांताराम पाटील, निलेश रवींद्र पाटील, सागर रवींद्र पाटील यांनी शिवीगाळ करून चापटाबुक्क्यांनी मारहाण करत "तू आमच्या विरुद्ध पोलीस स्टेशनला का गेला?" असे म्हणत निलेश व सागर यांनी त्यांच्या मुलाला शुभमला काठीने डोक्यावर व कमरेवर मारहाण करून दुखापत केली, तसेच पत्नी आणि आईला देखील काठीने मारहाण केली। याबाबत मारवड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हेड कॉन्स्टेबल संजय सूर्यवंशी करीत आहेत। अमळनेर तालुक्यातील पिळोदा येथून अल्पवयीन भाऊ बहिणीला फूस लावून अज्ञात व्यक्तींनी पळवून नेल्याची घटना 21 रोजी रात्री 12:30 वाजण्याच्या सुमारास घडली। पंडित सुखलाल भिल हे 21 रोजी त्यांच्या नवविवाहित पुतण सून घ्यायला मांजरोद तालुका शिरपूर येथे पत्नीसह गेलेले होते। 21 रोजी रात्री त्यांची बालाजी विद्यालय गांधली पिळोदा येथे 8वीत शिकणारी 15 वर्षे 5 महिने 18 दिवस वयाची मुलगी आणि 10वीत शिकणारा 17 वर्षे 9 महिने 29 दिवस वयाचा त्याच्या शेजारीच राहणारा सख्खा पुतण्या असे दोघे जण बेपत्ता झाल्याची माहिती पुतण्या निलेश याने दिली। त्यांनी दोघांचा नातेवाईकांकडे शोध घेतला असता ते आढळून आले नाहीत, म्हणून त्यांना कोणीतरी पळवून नेल्याची खात्री झाल्याने अमळनेर पोलीस स्टेशनला हरवल्याची नोंद करण्यात आली असून तपास पोलीस उपनिरीक्षक नामदेव बोरकर करीत आहेत। तसेच तालुक्यातील पाडळसरे रवींद्र गोकुळ सोनवणे वय वर्षे 25 हा बांधकाम मजुरी करणारा तरुण 22 रोजी सकाळी 9 वाजता घराबाहेर पडला, तो आलाच नाही। आईने मारवड पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यावरून हरवल्याची नोंद करण्यात आली असून तपास हेड कॉन्स्टेबल संजय पाटील करीत आहेत। अमळनेर तालुक्यातील अमळगाव येथील सुपुत्र आणि प्रसिद्ध सांधेरोपण तज्ज्ञ डॉक्टर संदीप सुरेश पाटील यांनी वैद्यकीय क्षेत्रात आंतरराष्ट्रीय स्तरावर गगनभरारी घेतली आहे। अमेरिकेतील प्रतिष्ठित अमेरिकन असोसिएशन ऑफ हिप अँड नी सर्जन्स या संघटनेने त्यांना आपले मानाचे सदस्यत्व बहाल केले आहे। अमेरिकेतील डॉक्टर आर्थर मल्कानी लुईव्हिल युनिव्हर्सिटी आणि डॉक्टर सव्यसाची ठक्कर जॉन्स हॉपकिन्स युनिव्हर्सिटी यांच्या शिफारसीवरून डॉक्टर पाटील यांना हा सन्मान मिळाला। यासोबतच त्यांची इंडियन सोसायटी ऑफ हिप अँड नी सर्जन्स या राष्ट्रीय संघटनेच्या सदस्यपदीही निवड झाली असून 16 एप्रिल 2026 रोजी त्यांना याचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले।
डॉक्टर संदीप पाटील हे सध्या मुंबई बोरिवली येथे कार्यरत असून सांधेरोपण व स्पोर्ट्स इंजुरी शस्त्रक्रियेत निष्णात आहेत. ते अमळनेर तालुका मराठा समाजाचे माजी सचिव कैलासवासी सुरेश रामकृष्ण सोनवणे यांचे सुपुत्र होत. त्यांच्या या जागतिक यशामुळे अमळनेरच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला असून संपूर्ण तालुक्यातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.